आगे बढ़ो। डॉक्टर साहब स्वीट घाल तोंडात थोडंसं का हां फुलं टाक ना फुलं टाक तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमची प्रतिक्रिया काय सांगाल? आनंद पण आहे आणि दोन उमेदवार आमचे हे झाल्यामुळे आम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल पण आहे, पण डॉक्टर विजय झाले आम्हाला सार्थ अभिमान आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली. प्रभाग क्रमांक 8 चे जॉईंट कलेक्टर ठरलेले डॉक्टर सुहास कांबळे आणि त्यांची पूर्ण फॅमिली त्यांच्याशी बातचीत करत. काय सांगाल सर, पहिली प्रतिक्रिया? हा विजय सर्व माझे जे कार्यकर्ते आहेत, माझे जे पेशंट्स आहेत, त्यांचे जे आशीर्वाद आहेत आणि पेशंट्सनी केलेल्या प्रचारामुळे झालेला विजय आहे. शिवाय माननीय महेशदादा लांडगे आमच्या लाडके आमदार यांची साथ खूप छान मिळाली. माझे सगळे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, माझे पेशंट्स, माझा स्टाफ या सर्वांनी खूप 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 छान साथ दिली आणि त्यामुळेच हा विजय साकार झालेला आहे. या दरम्यान आपण कुठेही नकारात्मक असा प्रचार कधीच एक क्षण सुद्धा केला नाही. कम्प्लिटली सकारात्मक आणि विकासाभिमुख असाच प्रचार आपण केला आणि निश्चितपणे तोच आपण अजेंडा परत राबवणार आहे. थँक्यू. तुम्ही राजकारणामध्ये अगदी नवीन होतात, परंतु महेश दादांनी तुमच्यावर जी टीम दिली त्यांच्याविषयी काय सांगा? टीम खूप छान होती. म्हणजे अमोल बांगर सर, कुंदन जाधव सर, रोहित आमचे अण्णा चौधरी म्हणजे विजय अण्णा चौधरी आणि बाकी त्यांच्या बॅक ऑफिसचा स्टाफ, सनी ठाकूर आणि हे सर्वच जण अतिशय छान मोलाची अशी साथ मिळाली. आणि विशेष म्हणजे आमदार साहेबांच्या सौभाग्यवती पूजाताई आणि त्यांचे कुटुंबीय बाबा या सगळ्यांनीच खूप खूप छान आशीर्वाद दिले आणि प्रचारात देखील हिरारीने अगदी सहभागी झाले. त्यामुळे मी त्यांचा विशेष ऋणी आहे. आमदार साहेबांनी विशेष ह्या प्रभागावर लक्ष दिलं होतं. तुम्हाला निवडून आणण्याचा चंगच मानला होता आणि सर्व कार्यकर्त्यांनी ओतून काम केलं. काय सांगाल आमदार साहेबांविषयी? तेच त्यांचा जो निर्णय होता की डॉक्टर तुम्ही हा प्रभाग या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवायला हवी आणि तुम्ही आतापर्यंत जे काही रुग्णालयामध्ये जी सेवा केली त्याच्या बाहेर पडून तुम्ही समाजाची देखील सेवा करायला पाहिजे, हा जो त्यांचा जो सल्ला होता आणि जे सजेशन होतं, जी सूचना होती, त्यानुसार मी या राजकारणामध्ये प्रवेश केला. तुम्हाला धडपण होतं? नाही, बिलकुल कसलं दडपण नव्हतं. पूर्ण प्रचार मी खूप 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 एन्जॉय केला. वेगवेगळे आमचे जे सगळे जुने जे सगळे रुग्ण होते त्यांना प्रत्येक वेळी घरी जाऊन भेटण्यात खूप आनंद झाला. उत्स्फूर्तपणे ज्या पद्धतीने त्यांनी स्वागत केलं, ज्या पद्धतीने एकंदरीतच जनतेने जे स्वागत केलं ते खूप विशेष होतं आणि ते खूप एन्जॉय केलं आम्ही. अदृश्य शक्तींच्या हातात तुमच्या पाठीमागे अनेक नाही सर्वच म्हणजे रुग्णांचे आशीर्वाद, राजगुरुनगर, चाकण, मंचर, मुळशी, भोसरी इथले जे पेशंट्स होते म्हणजे त्या भागातले त्या पेशंट्सनी स्वतःहून येऊन प्रचार केला. मला न भेटता नुसतं त्यांनी देखील खूप एकदम छान प्रकारे प्रचार केला आणि त्याचा हातभार लागला. कुटुंबाची साथ कशी मिळाली?
कुटुंबाची साथ. मॅडमनी तर मला खूप खूप म्हणजे जेवढा मी प्रचार केलाय त्याच्या दुप्पट प्रचार त्यांनी केलाय. मी तरी मध्ये जवळजवळ या पूर्ण 21-22 दिवसाच्या दरम्यान जवळजवळ 13-14 ऑपरेशन्स केले असतील, सकाळी 6 ते 9:30-10, पण त्यांनी कुठंच म्हणजे प्रचारामध्ये कमी पडला नाही. यामध्ये आमचे काटे साहेब आहेत, गोमे साहेब आहेत, येळवंडे साहेब आहेत. खूप म्हणजे आता नावं घेत राहिलं तर त्याला काही म्हणजे खूप वेळ पुरणार नाही. निखिल काळकुटे यांनी खूप सहकार्य दिलं, साई वाघमारे, मनोहर आरुडे, हे सगळे अतिशय मोलाचं असं त्यांनी साथ दिली. इव्हन आमचे हनुमंतांदा लांडगे ते किती वर खाली कंटिन्यू पळत होते. गोमे साहेब, हे सगळ्या लोकांनी मला अतिशय छान मोलाची साथ दिली आणि त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. मी सांगितले की सगळ्यांची साथ मिळाली, कोणाचं नाव राहिलं असेल तर सगळ्या डॉक्टर साहेबांच्या वतीने मी सांगतो की सगळे यांना हातभार लागला आणि फक्त 3 आठवड्यांचा अवधी मिळाल्यानंतर 3 आठवड्यांमध्ये डॉक्टर सुहास कांबळे सर हे या प्रभागाचे जॉईंट किलर ठरले आणि आता यापुढे महापौर पदाची सुद्धा त्यांच्याकडे उत्सुकतेने लोक वाट पाहतात. डॉक्टर साहेब तुम्ही रोहित खरगे, थराज, पिंपरी चिंचवड.